नाही काय मी तुम्हाला तेही सांगतो बघा, मीरा भाईंदरमध्ये काही राजकीय लोकांनी ज्या पद्धतीनं वातावरण निर्माण केलं होतं 6-8 महिन्या अगोदर, म्हणजे मराठी अमराठी वाद किंवा हिंदू मुस्लिम वाद, ह्याचा फायदा मराठी अमराठी वाद केला, त्याचा फायदा मनसे आणि शिवसेनेला म्हणजे उभाटाला झाला, आणि हिंदू मुस्लिम वाद केला त्याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला आला. आम्ही लोक फक्त विकासाची कामं करत होतो आणि विकास घेऊन गेलो, लोकांनी विकासावर कदाचित विश्वास ठेवला नसेल म्हणून आम्हाला मतदान केलं नसेल. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, हिंदू मुस्लिमवाल्यांचा फायदा झाला, मराठी अमराठीवाल्यांचा फायदा झाला. आम्ही मात्र विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढलो म्हणून आमचं कदाचित नुकसान झालं, परंतु आमचा जनतेवर विश्वास आहे. पुढली 5 वर्ष आम्ही मेहनत करू, काम करू, अजून केलेली काम दुपटीनं तिपटीनं करू आणि लोकांना आज नाही तर उद्या लोकांना आमच्यावर विश्वास दाखवून मतदान करायला परावृत्त करू. मेहता साहब के साथ आपका समन्वय बना रहेगा अभी ना? देखिए, राज्य में ये हमारी 232 विधायक की ये पार्टी है. भारतीय जनता पार्टी के हो या शिवसेना के हो, हम लोग तो साथ में सत्ता में है ही. समन्वय रहेगा मगर अच्छे काम के लिए. अगर गलत तरीके से काम कुछ भी शहर में होता रहेगा तो सबसे पहिले प्रताप सरनाईक सामने रहेगा. आमचे नगरसेवक सुद्धा 3च निवडून आले, म्हणजे असं नाही की फार मोठा दबाव वगैरे त्या ठिकाणी होईल वगैरे. मी त्या नगरसेवकाने सुद्धा आम्हाला विचारलं, अरे बाबा तुम्हाला सत्तेत जायचं असेल तर मी सांगतो बाबा आताच घेऊन जा, कारण मी एकटा सक्षम आहे यांच्या सगळ्यांना भारी पाहिजे. मी आधीच सांगितलं, त्याला बोलवून विचारलं. त्यामुळे ठीक आहे, नगरसेवक आले किंवा नाही आले, फक्त असं आहे की शहराला अजून विकसित करण्यासाठी आणि भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आम्ही आवाहन केलं होतं. लोकांना जर त्यांचं सरकार पाहिजे असेल तर आमची काही नाही, आम्ही प्रयत्न करू, पुढल्या 5 वर्षामध्ये प्रयत्न करू. अजून महाविकास आघाडी त्यामुळे झाली नाही, कुठे ना कुठे उभाटाला वेगळं करण्यात आलं असं सुद्धा आरोप होतो. ठीक आहे, आता बघा, मी एक गोष्ट सांगू का, हे आता इलेक्शन संपलेलं आहे आणि निवडणुकीच्या आधी काय झालं ते राजकीय सगळ्या गोष्टी होतच राहतात. त्यामुळे आता त्याच्यावर चर्चा करून जर काही होऊ शकत नसेल तर उलट चर्चा करून काय फायदा. आणि मला असं वाटतं की तुमच्यापैकी बऱ्याच सिनियर पत्रकारांनी छापलेलं आहे की किती ठिकाणी शिवसेनेचं नुकसान झालं आणि किती ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा फायदा झाला. त्यामुळे अजून मला त्यावर काही सांगायची गरज नाही. आता निवडणुका संपल्यात, आता फक्त आणि फक्त मीरा भाईंदर काही लोकांपासून भ्रष्टाचार मुक्त ठेवायचं आणि मीरा भाईंदर शहरामध्ये पूर्णपणे विकास करायचा हे धोरण प्रताप सरनाईकने आखलेलं आहे. कारण प्रताप सरनाईक राज्याचा मंत्री पण आहे आणि प्रताप सरनाईक या शहराचा आमदार पण आहे. त्याची माहिती पण पालिकेकडून मागवली होती. हो, मी आता आयुक्तांना सांगितलेलं आहे की मतदार यादीच्या घोळबद्दल मी त्या अतिरिक्त आयुक्त ज्या राजपूत आहेत त्यांनाही आता सांगितलं की तुम्ही ह्या पदावर किंवा महापालिकेमध्ये काम करत असताना कुठल्याही एका पक्षाचे, कारण त्यांचे पती ते शिवसेनेचे उमेदवार होते, शिवसेनेच्या उमेदवाराच्या समोर हरले डहाणू नगर परिषदेमध्ये, त्यांना सांगितलं की तो अहवाल द्या, आयुक्त तसा अहवाल देतील आणि जर त्याच्यामध्ये चुकी असेल तर आम्ही निलंबनासारखी सुद्धा कारवाई करायला शासन मागे पुढे बघणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.